नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता यामिनी कावेरीला खूप सुनावत असते। यामिनी खूप काही कावेरीला बोलत असते आणि म्हणत असते की काय ग, सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्या बापामुळेच माझ्या भावाची अशी अवस्था झालेली आहे। माझा भाऊ तुझ्यामुळे घर सोडून गेलाय आणि तुझ्यामुळेच सगळं झालेलं आहे असं ती धमकी देत असते। तेव्हा आता कावेरी म्हणते माझ्यामुळे काय, मी तर काहीच केलं नाहीये। तेव्हा आता हे यांना काही माहीत नसतं की ही कावेरी आहे म्हणून। आणि काऊ आणि त्याचे वडील, तिचे वडील हे यांच्या घरी एक ड्रायव्हर म्हणून असतात, काम करत असतात। माझ्या भावाला तू प्रेमाच्या झाडात अडकवलंस आणि आता तू आमच्या कुटुंबियापासून लांब जातो की काय, असं आम्हाला भीती वाटते। हे सगळं तुम्ही बापलेकीने ठरवून केलंस ना? आणि काय ग, काय हेतू होता तुमचा? तुम्हाला आमचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं होतं ना? हेच पाहिजे होतं ना तुम्हाला? आम्हाला तुला फसवायचं होतं ना? तुला पैसे उकडायचे होते ना आमच्याकडनं, म्हणूनच केलं ना हे सगळं? सांग, तुला किती रक्कम पाहिजे आहे, किती पैसा पाहिजे आहे तुला? तुला पैसा देतो आम्ही आणि तू हे घर सोडून निघून जा, आमच्यापासून लांब निघून जा, असं म्हणत आता यामिनी कावेरीला धमकी देत असते। कावेरी आता सगळं शांतपणे ऐकून घेत असते, कारण हे सगळं काऊ आणि तिच्या वडिलांना बोललं जात होतं। कारण तिचे वडील इथे एक ड्रायव्हर म्हणून काम करत होते। तर आता कावेरी गुपचाप सहन करून घेते, गुपचाप ऐकून घेत असते। तेव्हा लगेच यामिनी म्हणते, हे बघ, तू आहे ना आमच्या घरातनं निघून जाईत ना, आमच्यापासून लांब जा। तुला किती आकडा पाहिजे, किती पैसे पाहिजे, ती रक्कम सांग, तुझ्या तोंडावर मारून फेकते मी आणि आमच्यापासून तू लांब निघून जा, असं आता यामिनी म्हणत असते। तेवढ्यात आता कावेरी म्हणते, सगळं तुला तुझ्या बापानेच करायला सांगितलं असेल, कारण तुझा बाप पैशांचा लालची होता ना। तेव्हा आता कावेरीला खूप राग येतो। कावेरी म्हणते, एक मिनिट, काय बोलताय तुम्हाला तरी कळतंय का? तुम्ही माझ्या वडिलांविषयी बोलताय, माझ्या वडिलांविषयी तुम्ही एक शब्द सुद्धा बोलायचं नाही, आणि तुम्हाला काय अधिकार हो माझ्या वडिलांविषयी बोलायचा? तेव्हा आता यामिनीची एवढी सणकते, यामिनी डायरेक्ट तिच्यावर हात उचलते। तर आता कावेरी तिचा हात धरते आणि म्हणते, हे बघा, याच्या पुढे जर कधी हात उचलला ना तर तुमचा हात तोडून तुमच्या हातात देईल, दुसऱ्या हातात देईल। तुम्हाला काहीच अधिकार नाहीये माझ्यावर हात उचलायचा, समजलं? आता पौर्णिमा यामीला म्हणते, यामी हे बघ, ह्या पोरीने जास्तच पुढे पुढे चालायची हिंमत केली बघ, आज तुझा हात धरला, उद्या आपल्याला घराच्या बाहेर काढेल, असं ती आता यामीचे कान भरत असते। आणि यामी सुद्धा कावेरीकडे रागाने बघते आणि कावेरी तिथून रागारागात निघून जाते। तर मंडळी आता सत्य समजतं। कावेरी म्हणते की आपण चिकूसाठी आलेलो आहे, चिकूसाठी जर कधी आपण तिचा हक्क नाही मिळवून दिला तर आपल्याला या घराच्या बाहेर काढतील। आपल्या मैत्रिणीने आपल्याला शपथ दिलेली आहे, तिचा विश्वासघात होईल, म्हणून आपल्याला चिकूसाठी सगळं सहन करावं लागेल, सगळं ऐकून घ्यावं लागेल। नाही ऐकलं तर आपल्याला या घराच्या बाहेर काढतील। चिकूचा तिला मी मान नाही देऊ शकत या घरामधला, म्हणून मला चिकूसाठी सगळं काही करावं लागेल, शांत बसावं लागेल। तर मंडळी असं म्हणत आता कावेरी शांत होते। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।